नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हे विश्लेषण केवळ पवार कुटुंबियावरती टीका करायची म्हणून केलेलं नाहीये. ती एक राजकीय अपरिहार्यता पण असू शकते. कारण भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा जो पोत आहे, त्याच्यात टिकून राहणं ही त्यांची गरज वाटू शकते आणि त्याच्यातनं ह्या घडामोडी घडतायत. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येतात. आता त्याच्यातनं दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यामध्ये कशी अस्वस्थता पसरली आहे आणि त्याची कारणं पण आपल्याला सांगायची. पण मी आज बघतो आहे, की महाराष्ट्रामध्ये नो विचार, नो मैदान. नो विचार आयडिओलॉजी काही नाहीये आणि त्याला त्या आयडिओलॉजीच्या विस्ताराचं म्हणजे कथित आयडिओलॉजीच्या आणि नव्या युतीच्या एकमेकाबरोबर जाण्याच्या त्या विचाराला काही मैदानाची मर्यादा पण राहिलेली नाहीये. म्हणजे बघा, अजित पवारांचेच स्वतःचे आता 2 दगडावरती पाय आहेत. एकाच वेळी ते भाजप आणि शरद पवाराबरोबर जाण्याचे संकेत देत आहेत आणि तिसऱ्या वेळेला म्हणजे एकदाच भाजपबरोबर पण मुंबईत चर्चा करतायत, पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पण चर्चा करतायत, काँग्रेसबरोबर पण चर्चा करतायत. तिकडे काँग्रेसचं पण असं आहे, की ते एकाच वेळेला वंचित बरोबर पण चर्चा करतायत, पुण्यात राष्ट्रवादी बरोबर पण चर्चा करतायत आणि आता चर्चा अशी आहे, की 2 ठाकरे बंधू एकत्रित आलेत आणि म्हणून त्यांच्यामध्ये पण चर्चा होऊ शकते. म्हणून मी म्हटलं, की देअर इस नो आयडिओलॉजी, देअर इस नो लिमिट. आता अजित पवारांचं असं झालंय आणि नंतर मग पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला किती जागा मिळणार तेही मी तुम्हाला सांगेल. मुंबईत भाजपशी जागा वाटपाची चर्चा, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्याच विरोधात लढण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर वाटाघाटी सुरू. एकाच वेळी भाजप आणि पक्षांतर्गत विरोधक अशा दोघांचे अजित पवार मेळ घालण्याचा प्रयत्न करतायत. विशेष म्हणजे अजित पवारांची ही दुटप्पी भूमिका भाजपला कशी काय मान्य आहे, अशी चर्चा आहे. आणि बघा, ते दोघं एकत्रित आले तर काय होईल? एकाच कुटुंबामध्ये आमदारकी, 2 आमदार, श्री अजित पवार, श्री रोहित पवार. 3 खासदार, श्री शरद पवार, श्रीमती सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी. 2 राष्ट्रीय अध्यक्ष आणि मग पक्षाची सगळी महत्वाची खाती, पदं. आणि म्हणून आता दुसऱ्या नेत्यांना असं वाटतं आहे, काही लोकांशी माझं बोलणं झालं, माझ्या लक्षात आलं, की अजित पवारांच्या गटामध्ये ह्या अ, दोघांच्या एकत्रित येण्यामुळं बरीच चर्चा आहे. म्हणजे अशी जी चर्चा सतत होते. मी अनिल देशमुखांची प्रतिक्रिया पाहत होतो गेल्या आठवड्यात. त्यांनी सांगितलं, की भाजपला विरोध करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये एकत्रित येत आहेत. मग ते फुटलेच का? जर भाजपलाच विरोध करायचा होता, तर भाजपबरोबर जाऊन ज्यांनी आता सत्तेचा मार्ग चोखाळलाय, ते जास्त चांगलं होतं अनेक अर्थाने. कारण त्यामुळे सत्तेत ते राहिले असते आणि नंतर मग आता एन-डी-एचा सहयोगी पक्ष होण्याची जी भूमिका शरद पवार गटाने घेतलेली आहे, त्या संदर्भात काय? पण त्यांची ती प्रतिक्रिया बघितल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित येण्याची खरोखरच घोषणा होईल का असा मला प्रश्न पडला होता. पण आता अशी चर्चा आहे, खास करून प्रशांत जगतापनी राजीनामा दिल्यानंतर ते हे स्पष्टच झालं, की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येते आहे आणि त्यांचं जवळपास पुणे आणि पिंपरी चिंचवडमधलं जागा वाटप पण झालेलं आहे. आता त्याची काही दिवसामध्ये घोषणा होईल. त्यामुळे श्री शरद पवार निर्णय घेतील वगैरे हे फक्त सांगायचं आहे तोपर्यंत, जोपर्यंत ह्या संदर्भातला निर्णय होत नाही. आता तुम्हाला मी सांगतो पुण्यात शरद पवार किती जागा लढणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या जागा वाटपासंदर्भातली बैठक काल पार पडली. त्या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जागा वाटपाची पहिली ही जी बैठक झाली, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीने तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊनच लढायचा